धडगाव तालुक्यातील मांडवी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत अचानक कोसळली। सदर घटना पहाटे घडल्याने मोठा अनर्थ टळला। शाळेत पहिली ते 7वीचे वर्ग असून पटसंख्या 288 आहे। शाळेची अत्यंत दुरावस्था झाली असून विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत। एका कोपऱ्याची भिंत पडली आहे। शाळेतील 5 वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत असल्याने 2च वर्गात शिक्षणाचे काम चालते। विद्यार्थी संख्या पाहता 2 वर्गात शिक्षण कसे चालते असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। शाळेच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा यासोबतच छत देखील तुटण्याच्या मार्गावर आहे। तुटलेल्या छताला लाकडाचा आधार देत त्याखाली विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे। काही अनर्थ घडला असता तर याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। आमच्या गावातील विद्यार्थी या शाळेत शिकत असतात, परंतु ही जी भिंत पडलेली आहे ही पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास घडली। त्याच्यामुळे मोठा अनर्थ टळला। परंतु जर काही दिवसा पडली असते तर काही जीवितहानी झाली असती। जवळजवळ अशा या शाळेची 15 वर्ष पूर्ण झाले ही अवस्था आहे, परंतु शासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे। आम्ही वारंवार निवेदन आणि पत्राद्वारे व्यवहार केला, पण याकडे कोणीही लक्ष दिलं नाही। या गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण 288 विद्यार्थी शिकत असतात, परंतु इथं 2च वर्ग खोल्या उपलब्ध आहे आणि यासाठी आम्ही 2013 पासून शासनाला वारंवार पत्र व्यवहार आणि निवेदन देत आहे, तरीही शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। आणि इथं ही भिंत आहे ती पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास पडली। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा जो मोठा अनर्थ होता तो टळला। जर काही दिवसा जर पडली असती, दुपारी इथं विद्यार्थी या वर्गखोलीत बसलेले होते, जर काही ही भिंत दुपारी जर पडली असती तर विद्यार्थ्यांची जीवितहानी झाली असती। आणि इथं फक्त या शाळेला फक्त 2च वर्ग खोल्या उपलब्ध आहेत। त्याच्यामुळे आमचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की पावसाळ्यात विद्यार्थ्यांना बसवावं कुठं, हा आमच्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे।